आणि अकर करा शेती संपूर्ण मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पारंपरिक शेतीला फाटा देऊन जर तुम्ही कमी कष्टानं आणि कमी पाण्यात लाखाचे उत्पन्न देणाऱ्या पिकाचे शोधात असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. आज आपण माहिती घेणार आहोत इराणी अकर करा या औषधी पिकाबद्दल, ज्याची मागणी सध्या आयुर्वेदिक औषध कंपन्यांमध्ये गगनाला भिडली आहे. महाराष्ट्रातल्या बदलत्या हवामानात हे पीक कसे घ्यावे, लागवड कधी करावी आणि बाजारपेठ कुठे शोधावी, या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया इराणी अकर करा शेती लागवड ते काढणी ह्या विशेष भागामध्ये. सुरुवातीला पाहूया अकर करा म्हणजे काय. फॅटीज अकर करा. मित्रांनो, अकर करा ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याला अक्कलकडा असेही म्हणतात. याचे दातदुखी, अर्धांगवायी म्हणजेच पॅरालिसिस, पचनसंस्थेचे विकार आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषतः याचे फुले, ज्याला दोरी म्हणतात, आणि याची मुळे याला मार्केटमध्ये प्रचंड भाव मिळतो. हे पीक साधारणपणे 6 ते 8 महिन्याचे असते. महाराष्ट्रातील हवामान आणि जमीन, क्लायमेट अँड सॉइल. आता बोलूया महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल. सर्वात प्रथम पाहूया हवामान. अकर करा पिकाला उष्ण आणि दमट हवामान मानवते. महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामान या पिकासाठी अनुकूल आहे. जमीन. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन अत्यंत महत्वाची आहे. मध्यम काळी, लोमी किंवा वालुकामय जमीन याला उत्तम ठरते. पाण्याचा साठा होणारी चोपण जमीन टाळावी, कारण तिथे मुळे सडण्याची भीती असते. जमिनीचा सामू म्हणजेच पीएच 6 ते 7.5च्या दरम्यान असावा. नंबर 4 मध्ये पाहूया लागवडीचा योग्य हंगाम, बेस्ट स्विंग सीझन. महाराष्ट्रात अकर कराची लागवड 2 हंगामात करता येते. नंबर 1 रब्बी हंगाम. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबर नोव्हेंबर हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. यामुळे थंडीच्या काळात झाडाची वाढ चांगली होते. त्याच्यानंतर खरीप हंगाम. जून जुलैमध्ये लागवड करता येते, मात्र पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याची सोय असणे अनिवार्य आहे. इराणी अकर करा प्रामुख्याने रब्बीमध्ये घेतल्यास फुलाचे उत्पादन दर्जेदार मिळते. त्याच्यानंतर पाहूया रोपवाटिका व्यवस्थापन, नर्सरी प्रिपरेशन. अकर कराची लागवड थेट बियाद्वारे न करता रोपवाटिकेतून म्हणजेच नर्सरीतून रोपे तयार करून करणे जास्त फायदेशीर ठरते. बिया खूप बारीक असतात, त्यामुळे त्या वाळूमध्ये मिसळून गादी वाफ्यावर पेराव्यात. एका एकरसाठी साधारणतः 800 ग्राम ते 1 किलो बी पुरेसे होते. साधारण 30 ते 40 दिवसात रोपे मुख्य शेतात लावण्यासाठी तयार होतात. नंतर पाहूया शेताची तयारी आणि लागवड, लँड प्रिपरेशन अँड प्लांटेशन. लागवडीपूर्वी शेत 2 ते 3 वेळा नांगरून भुसभुशीत करावे. त्यात एकरी 5 ते 6 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. लागवडीची पद्धत सरी वरंबा किंवा बेड पद्धतीने लागवड करावी. अंतर 2 ओळींमधील अंतर 10 ते 12 इंच म्हणजेच 1 फूट आणि 2 रोपातील अंतर 8 ते 10 इंच ठेवावे. रोपाची लागवड शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावी, जेणेकरून रोपे कोमेजणार नाहीत. त्याच्यानंतर पाहूया खत आणि पाणी व्यवस्थापन, वॉटर अँड फर्टिलायझर मॅनेजमेंट. अकर कराला पाण्याची गरज मध्यम असते. सिंचन. ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशन सर्वात उत्तम. जमिनीच्या ओलाव्यानुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. फुलाच्या तोडणीच्या वेळी जमिनीला जास्त वापसा नसावा. खत. रासायनिक खताचा वापर कमीत कमी करावा. लागवडीच्या वेळी स्फुरद आणि पालाशयुक्त खते द्यावे. झाडाच्या वाढीसाठी अधून मधून गोमूत्र किंवा जीवामृताचा वापर केल्यास औषधी गुणधर्म टिकून राहतात. त्याच्यानंतर पाहूया अंतर्मशागत आणि रोग नियंत्रण, इंटर कल्टिव्हेशन अँड पेस्ट कंट्रोल्स. सुरुवातीच्या 2-3 महिन्यात शेत तणमुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अकर करा हे औषधी पीक असल्याने यावर फारसे कीड रोग पडत नाहीत. कधी कधी मावा किंवा तुडतुडे दिसल्यास कडुनिंबाच्या अर्काची फवारणी करावी. रासायनिक औषधाचा वापर टाळावा, कारण यामुळे औषधी मूल्य कमी होऊ शकते. त्याच्यानंतर शेवटी पाहूया काढणी आणि सुकवण्याची पद्धत, हार्वेस्टिंग अँड ड्रायिंग. हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. फुलाची काढणी. लागवडीनंतर 3 महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होते.
फुलाचा जो रंग आहे तो लाल कमी होऊन तो पिवळसर झाली की त्याची तोडणी करावी. साधारण दर आठवड्याला ही तोडणी चालते. मुळाची काढणी 6 ते 7 महिन्यांनी जेव्हा झाड पूर्णपणे वाळते तेव्हा मुळे खोदून काढावीत. सुकवणे तोडलेली फुले आणि मुळे कडक उन्हात न सुकवता सावलीत किंवा पॉलीहाऊस मध्ये सुकवावीत. त्यामुळे त्याचा रंग आणि औषधी गुणधर्म जो आहे तो टिकून राहतो. त्याच्यानंतर पाहूया उत्पादन खर्च आणि नफा, यील्ड अँड प्रॉफिट्स. चला आता गणिताची भाषा बोलूया. उत्पादन एका बिघ्यात म्हणजेच साधारणतः 20 गुंठ्यामध्ये 3 ते 5 क्विंटल सुकी फुले आणि साधारण 5 ते 8 क्विंटल मुळे निघू शकतात. बाजारभाव फुलांना सध्या 60,000 ते 1,00,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे. मुळांनाही 20,000 ते 30,000 रुपये भाव मिळतो. नफा खर्च वजा जाता एका एकरात शेतकरी आरामात 3 ते 4 लाख रुपयापर्यंत नफा कमवू शकतात. शेवटी पाहूया बाजारपेठ म्हणजेच मार्केटिंग. तुम्ही हा माल निमच म्हणजे मध्य प्रदेश मध्ये येथील मंडीत विकू शकता किंवा पतंजली, डाबर, झेंडू यासारख्या आयुर्वेदिक कंपन्यांशी करार करून थेट विक्री करू शकता. अनेक खाजगी संस्था बायबॅक अग्रीमेंट अंतर्गत सुद्धा बियाणे आणि खरेदीची हमी देतात. तर शेतकरी मित्रांनो, कमी कष्ट आणि भरघोस नफा हवा असेल तर इराणी अकरकरा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील किंवा तुम्ही ही शेती करत असाल तर आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान. हे स्क्रीनवरील दोन्ही व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.